एका घनदाट जंगलात एक मोठं वृक्ष होतं. ते बाकीच्या वृक्षांसारखं नव्हतं. त्याच्या फांद्या खूपच वाकड्या तिकड्या आणि तिरप्या, पानं खूप पिवळसर आणि गलिच्छ आणि देठ पण वाकडं तिकडं होतं. या उलट त्याच्या जवळील आणि शेजारचे वृक्ष खूपच उंच, छान आणि भव्य होते. बाकीच्या वृक्षांपेक्षा ते उंचीत खूपच लहान होतं. ते वृक्ष कधीही आनंदी नव्हतं आणि बाकीच्या वृक्षांपासून ते नेहमी जळत राहायचं. जरा मला बघा, वृक्ष म्हणाल. किती कुरूप आहे मी. माझं देठ आणि फांद्या किती वाकड्या तिकड्या आहेत. कदाचित मी पण बाकीच्या वृक्षांप्रमाणे सुंदर असतो तर. एके दिवशी एक लाकूड तोड्या त्या जंगलात आग पेटवण्यासाठी लागणारी लाकडं तोडायला आला. अरे वा, या उंच वृक्षाचं लाकूड आग पेटवण्यासाठी खूप चांगलं राहील. मी अगोदर हेच कापतो. हे बोलून त्याने त्यामधील काही उंच आणि छान वृक्ष कापली. जेव्हा त्याने काही वृक्ष कापली, त्यानंतर तो त्या कुरूप वृक्षाजवळ पोहोचला आणि त्याचं निरीक्षण करू लागला. या वृक्षात काहीतरी गडबड आहे आणि तसं पण याच्या वाकड्या तिकड्या फांद्या माझ्या काहीच कामाच्या नाही, म्हणून मी हे कापण्यात आपला वेळ व्यर्थ नाही करणार. लाकूड तोड्याने कापलेली लाकडं उचलली आणि तो तिथून निघून गेला. त्या वृक्षाच्या जीवात जीव आला. आतापर्यंत तो विचार करायचा की तो कुरूप आहे, पण आता त्याच्या या कुरूपपणामुळेच तो आज बचावला गेला. सारांश, तुमच्याकडे जे आहे त्यात समाधानी राहा.